गुड मॉर्निंग मित्रांनो, नवीन दिवस नवीन सुरुवात. नमस्कार, तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आपण आहोत ओझरला. जसं काल तुम्ही बघू शकता, आपण आहोत ओझरला थांबलो होतो आणि इकडे रुबीत लॉजिंग इकडे स्टे केला होता. मस्त लॉजिंग आहे, चांगलं आहे. नवीन झाल्यामुळे सगळं व्यवस्थित होतं. काल रात्री जो पाऊस पडलाय ना, वीज पडत होती, पाऊस पडत होता, काय वातावरण झालेलं बघू शकता. आणि समोर शेती सुद्धा आहे, भारी वाटते. काल जी एंट्री झाली होती ना, ती त्या गेट पासून झाली होती. तो गेट आणि अशी इकडे अशी एका साईडला एंट्री होती. भरपूर आत काय गोष्टी आहेत, म्हणजे त्यांच्या गावातच प्रिमायसेस मध्ये भरपूर गोष्टी आहेत. इकडे पेट्रोल पंप सुद्धा आहे, पेट्रोल पंपाची सुद्धा सुविधा आहे. ऊसाचं शेत आहे आणि इकडे सुद्धा हॉटेल आहेत. भरपूर काही गोष्टी आहेत. त्या चेकिंग पॉइंट लागतो आपल्याला, जो की ओके आहे 20 रुपये पार्किंगच्या हिशोबाने वन टाइम. मला वाटलं एक्स्ट्रा पावती वगैरे फाडतील, कारण काल रात्री आलेलो म्हणून आज यायला देणार नाहीत. पण काय पावती नाही फाडली. मी एकदा आलात मग तुम्ही येऊ शकता पुढे. अजून हा हा जो लेकचा पट्टा आहे, हा डॅमचा पट्टा. इकडे पुढे 10 किलोमीटर वरती कुठेतरी डॅम आहे. तुम्ही बघू शकता, हे पाणी भरपूर वाढलंय, जिन्याच्या वर पर्यंत पाणी आले. आणि इकडे ना गंगा आरती सुद्धा होते या तळ्यापाशी. आता जे हे महादेवचं तुम्हाला इकडे मंदिर दिसतंय, मी दाखवतो. ते इकडे त्याचं बांधकाम सुरू आहे. ते अजून त्यांचा प्रोजेक्ट चालू आहे, पण अतिशय सुंदर बांधकाम चालू आहे. कारण का मी आज जेव्हा भक्तनिवासच्या इकडे गेलो होतो, तेव्हा त्या कॉम्प्युटराइज करून लावले होते, ते बघितले. अतिशय सुंदर मंदिर आहे एका तळाच्या साईडला. तर तुम्ही बघू शकता, तर तिकडे ब्रिज सुद्धा आहे. तर तुम्ही ओझर गावातून म्हणजे ओझरला येत असाल पुण्यामार्गे, तर तो तुम्हाला चाकण वगैरे तो रस्ता लागतो. आम्ही काल मंदिर तिकडे आहे, गाडी आपली इकडे पार्क केली. तर गंगा आरतीचं तिकडे स्थान आहे, त्यांनी मांडलं आहे. इकडे नदीला खाली नदीच्या इकडे जाता येतं. तिकडे आपण जाऊन जरा व्ह्यू बघूया. खूप सुविधा एवढी आहे ना भावांनो, म्हणजे मी जिकडे आता गणपती गेलो, काय कंपन्या करत आहे, पण जेवढे फॅसिलिटीज इकडे अवेलेबल आहेत. आता जसं तुम्ही बघू शकता, इकडे स्वच्छता गृह सुद्धा आहे, जे की गरजेचं आहे. जिकडे तुम्ही मंदिरात वगैरे जाता, आता काही वेळेला काय होतं, तुम्हाला हॉटेलला जायला लागतं किंवा रूम घ्यायला लागतो जर तुम्हाला वॉशरूम यूज करायचं असेल. हे एक स्वच्छता गृह ठेवणे, बाहेर बसत ठेवणे आणि ते नीट आणि क्लीन ठेवणे, हे खूप चांगलं काम आहे. महादेवचं मंदिर बोलवतो ते हे आहे, जे की तिकडे पार्टी त्यांचं बांधकाम चालू आहे. मोठं मंदिर करतात. मस्तपैकी आजीच्या हातचा चहा घेतोय आता. आजीने मस्तपैकी माझ्यासाठी चहा बनवलेला आहे. चहा घेऊन झालेला आहे माझा. मी आता इकडनं निघत होतो, तेवढ्यात आजींना विचारलं, म्हटलं की काय सुविधा. तर भाऊन मला हे कळलं की हे जे मंदिर आहे त्याचा हा बेस जो बनवायला गेला ना, 1 वर्ष गेला. का? कारण का हा पूर्ण जो मंदिराचा बेस आहे तो पाण्यावरती उभा केलाय. विचार करा, पाण्यावरती त्याचा जो बेस आहे, त्याचं जे स्थान आहे ते पाण्यावरती उभं केलंय. त्याच्यामुळे त्याला 1 वर्ष गेला त्याचं काम पूर्ण व्हायला. आता पावसामुळे ते काम थांबू नये, म्हणजे मी म्हणतो या दिवाळीपर्यंत तरी हे नक्की काम पूर्ण होईल, एवढं सुसाट चालू आहे. असा विचार करू नका की 1 वर्ष लागला, कारण का तो जो कॉन्क्रीटचा तो बेस एक स्लॅब नीट व्हायला पाहिजे ना, तो एवढा मजबूत व्हायला पाहिजे की तो टिकून राहायला पाहिजे. आणि तो पाण्यावर टिकून त्याने ठेवलाय, ही मोठी गोष्ट आहे. नाही इकडे सुखसुविधा नाही. बघा, इकडे ॲम्ब्युलन्स, ट्रान्सपोर्ट, काय झालं कोणाला किंवा काही ज्या फॅसिलिटीज लागतात त्या सगळ्या आहेत इकडे ऑलमोस्ट. आणि हे सगळं इकडची ट्रस्ट सांभाळते. हे मोठे वगैरे नीट सांभाळून एवढं वेल डेव्हलपमेंट करून जे या ह्यांनी काम केलंय ट्रस्टने, खूप चांगलं आहे. आता हे गेले, मी आजीने विचारलं तर हे आधी हा गावचा रस्ता होता, म्हणजे त्यांच्या गावातून
पायवाट होती, तिकडे गाड्या लागायच्या आणि तेव्हा मंदिरात लोक यायची. आता हा गव्हर्नमेंटने ट्रस्टनी म्हणजे हे रस्ता, हा कॉन्क्रीटचा रस्ता केलाय, डांबरीकरण केलंय, पुढे कॉन्क्रीटचं पार्किंग केलंय. अजून सुद्धा तिकडे खूप पार्टी, जिकडे आपण चहा घेत होतो तिकडे सुद्धा पार्किंगला अजून खूप वाढवत आहेत. अजून सुद्धा कामं चालू आहेत. अशी डेव्हलपमेंट होताना महाराष्ट्रात हे चांगलं वाटतं बघताना. आणि तेच चांगले इकडचे गावकरी आहेत. आता मी जसे आजीना भेटलो, काल एक काका पण भेटले होते, ते सुद्धा म्हटले की इकडे एवढी गर्दी असते की आता फिल्म स्टार्स यायला लागले आणि एका पिक्चरचे शूटिंग झाले. चांगला नामांकित कलाकार इकडे येऊन गेलाय, त्यांनी पिक्चर शूटिंग केले. फ्रेश वगैरे झालं, निघालं, तयार झालोय आंघोळ वगैरे करून. जरा टेरेसवर शॉट घ्यायला गेलो तो मस्त शॉट आले. मंदिर पण मस्त दिसतं इकडनं. तर इकडे खालीच रेस्टॉरंट आहे, तिकडे नाश्ता करूया. माझ्या ते मिसळ सांगितलेली आहे, आज मिसळ खाऊया आणि बघूया परत गणपतीला जायचं की आता पुढे लेण्यांद्रीलाच निघायचं, ते निघूया. मिसळ आलेला आहे, बघून तर चांगलं वाटतंय. आता तो खाऊन बघूया मस्तपैकी. तर कांदा लिंबू टाकून आपण मिक्स करून बघितलं. खूप चांगली. रोहित लॉजिंग कधी ओझरला आला, त्यातच नवीन चालू झालंय. खूप मस्त हॉस्पिटॅलिटी ह्यांची, जाम मस्त आहे. आम्ही सकाळी इकडे नाश्ता पण केला, मस्त आहे. लॉजिंग पण मस्त आहे, रूम्स पण मस्त आहेत त्यांचे. आम्ही इकडे या रूममध्ये आपण राहिलो होतो. हे त्यांचंच हॉटेल आहे. इकडेच त्यांचं केक शॉप सुद्धा आहे, वरती त्यांचं लॉजिंग आहे. सकाळी व्ह्यू बघा. छोट्या मोठ्या वस्तू घ्यायच्या होत्या, शॉपिंग केलेली मंदिराच्या ह्याच्यात, त्याच्यानं बाहेर पडून निघूया. आपण ओझरवरनं निघालोय लेण्याद्री गणपतीला. अख्खा हायवेच आहे, डायरेक्ट तिकडे जाऊन भेटूया. पोचलोय तर गणपतीच्या पायथ्याशी. आता त्या डोंगरावर चढत जायचंय. लेण्याद्रीमध्ये हा गणपतीचं स्थान आहे, ते बघू शकता तुम्ही. हायड्रेशन साठी पाण्याची बॉटल घेतलेली आहे. आता वर चढायला सुरुवात करूया. वरती ओटी भेटत नाही म्हणून खाली यायला लागलं. परत आम्हाला वाटलं की वरती ओटी भेटते, पण असं नाही, आपल्याला खालून ओटी घेऊन जायला लागते. तुम्ही कधी इकडे याल तर लक्षात ठेवा की ओटी वर भेटत नाही, ओटी खालूनच न्यायला लागते. तरुण पाणी आलेलीस तेव्हाच पटकन चढली होतीस, आता काय वय झालं. मी धावत आलोय खालून, त्याच्यानंतर 5 मिनिटं बसलो, धावत आलो खालून मी. अजून आता मला मोबाईल ठेवायला लागतो आत. नंतर दिसतात मला भरपूर माकडं. पोचलोय तरी माकडाने पिशवी यायचा भरपूर प्रयत्न केला, तर त्याला मम्मीने त्याच्या पर्समधली खडीसाखर काढून दिली. माकडं मध्ये मंदिर आहे म्हणून लेण्याद्री मंदिर असं म्हटलं जातं. एरिया खगाव, छोटे मोठे हनुमान, माकड. तो रस्ता जिकडनं आपण येताना आलो. सर एकदम डोंगराच्या काठावरनं हा चढाव आहे. लेण्या इकडे अखंड डोंगरामध्ये लेण्या आहेत. लेण्या इन द सेन्स केव्ज आहेत. एवढी चांगली आहे की 20-30 किलोमीटर लांबचा जो डोंगर आहे तो सुद्धा इकडनं क्लिअरली दिसतोय. तर तयार झालाय ना, जर तुम्ही गेम ऍडिक्ट आहात तर नक्की तुम्हाला तो टेम्पल रनची वाइब्स देईल. मंदिरातून आता निघालोय. आता जरासं किरकोळ सामान देते मम्मी, आणि आता पाऊस सुद्धा चालू झालाय.
आता वाजलेत ऑलमोस्ट 12. इकडनं महागणपती तास 1.5 तासाचं अंतर आहे. डायरेक्ट तिकडे निघूया. कसे कांदे स्टोर करून ठेवलेले आहेत याच्यात. रांजणगावचा गणपती आणि अष्टविनायकचा शेवटचा गणपती म्हणजे महागणपती. आता आपण तिकडे पोहोचलोय. तर त्या गणपतीचं दर्शन घेऊया. गणपती देवळात आलोय. आता आज जाऊन दर्शन घेऊया. प्रवेशद्वार आहे, इकडनं प्रवेश घ्यायचा आहे. आधी ओटी घेऊया आणि मग प्रवेश करूया. गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. अशा रीतीने अष्टविनायक यात्रा सुद्धा पार पडली, कंप्लीट झाली. मंदिराच्या शेजारीच महादेव मंदिर, परत विठ्ठल मंदिर सुद्धा आहे. तर तुम्ही इकडे येत असाल गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं तिकडे नक्की दर्शन घ्या. तोंडाला नक्की पाणी सुटेल, ते म्हणजे पुढे ते मोदक. नॉनस्टॉप गाडी मारलेली आहे आणि सरळ आलोय आता आपण शनी शिंगणापूरला. तर मित्रांनो, हे तेल घेऊन इकडे शनी देवाला वाहायला लागतं. बघू शकता तुम्ही. कुठे हे पास काढून आतही येऊ शकता किंवा इकडे जे भांड दिलंय त्याच्यातही तेल वाहू शकता. भाई फुल ऑन ऍडव्हेंचर चालू आहे. सांगतो निवांत काय काय झालंय. मागच्या 1 तास फुल ऍडव्हेंचर झालंय. तर मित्रांनो, मागचा जो सीन होता त्याच्यापासून आता ऑलमोस्ट 4 तास होऊन गेले. आता रात्रीचे 1:15 झालेत. लिटरली आता झोप आले. आता आपण भरपूर लांब 200-250 किलोमीटर पुढे आलोय. कुठे आलोय ते सांगतो. आता ऑलमोस्ट आता फक्त लॉज भेटतोय आणि तो भरपूर झोप आले. अजून पुढे आपल्याला 350 किलोमीटर जायचंय, पण आता भरपूर झोप आल्यामुळे आम्ही लॉजला एका थांबलोय. बघूया तिकडे लॉज भेटतो का. मगाशी असा सीन झाला होता की जसं शनी शिंगणापूरचं आम्ही दर्शन घेतलं तेव्हा तिकडनं चहा नाश्ता करून जसे निघालो तसाच जोरदार नगरमध्ये पाऊस जो सुरुवात झाला, वादळी पाऊस. त्याच्यामुळे पुढे 5 किलोमीटरच आलो असून ती पुढे खड्ड्यात गाडी आपण टायर तिचा पंक्चर झाला. त्याच्यामुळे सगळी टायर पंक्चर झाल्यामुळे सगळी वाट लागली, कारण का नगरमध्ये कुठेही लाईट नव्हता. एवढं चांगलं होतं की टायर होता ट्यूबलेस. त्याच्यामुळे त्याला पंक्चर रिपेअर करायला जास्त वेळ नाही लागला. त्यांनी पटकन एक किट मागून एका पुढे नगरपर्यंत 15 किलोमीटर स्टेपनी लावून गेलो. किट मागून त्याने चेंज करून दिला आणि मग पुढे सरळ रस्त्यावर आलो. त्याच्यानंतर माझी तब्येत पण जरा डाऊन झाली म्हणून ब्लॉग वगैरे काय नाही केला. सरळ आता करतोय. ऑलमोस्ट 4 तास होऊन गेले या गोष्टीला. तासभर आम्ही नगरलाच फिरत होतो की टायर कुठे चेंज करायचा. बघूया, हा ब्लॉग मी इकडेच संपवतो. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओव्हर अँड आउट. बाय बाय.